आजीने कपाळावर आढ्या घेतल्या आणि म्हणाली, ती मेली. तुझ्यासारखं तिचेच नशीब नव्हतं. ती खाली पडून मरून गेली. आणि बरं झालं. मी ऐकलं की तिलाच डोंगरावर जायचं म्हणून हट्ट होता. तिनेच तुला घेऊन गेली. त्यामुळे तिचंच झालं. तू स्वतःला दोष देऊ नकोस. हे ऐकताच रुद्र ताबडतोब बेडवरून उठला. रुद्र, हलू नकोस. तू अजून हलू शकत नाहीस. आजीने त्याला लगेच पकडून बसवले. रुद्र एवढा अस्वस्थ झालेला पाहून आजीला काव्याबद्दल आणखी काही बोलायची हिंमत झाली नाही. जाऊ नकोस. जवळजवळ 1 आठवडा झाला. तू आठवडाभर बेशुद्ध होतास. एखाद्यानं तिला शोधायचा प्रयत्न केला तरी ती सापडणार नाही. 1 आठवडा? रुद्र थबकला. हो, खूप लोक शोधायला गेले होते, पण कुणालाही ती सापडली नाही. ती नाही सापडणार हे आता स्पष्ट आहे. तुझी प्रकृतीही अजून ठीक नाही. झोपून राहा. रुद्र शांतपणे परत बसला. काही बोललाच नाही. दुपारी जेसिका धावत आली. रुद्र, ऐकलं तू शुद्धीवर आलास. कसा आहेस? रुद्रने तिला थंड कटाक्ष टाकला. तुला इथे येण्यास कोणी सांगितलं? आजीने नाराजपणे तोंड वाकडं केलं. जेसिका या दिवसात तुझी काळजी घेत होती. रोज इथे येऊन तुझ्याशी बोलत होती. म्हणूनच तू लवकर शुद्धीवर आलास. तिच्याशी असं कसं बोलतोस? रुद्र निर्विकार आवाजात म्हणाला, हे हॉस्पिटल आहे. इथे डॉक्टर आहेत, नर्स आहेत आणि आमच्या गायकवाड कुटुंबातील काळजी घेणारे लोक आहेत. जी मुलगी आयुष्यात कधी कामच केलेलं नाही, ती माझ्यासाठी काय करणार? त्यांनी माझी सेवा केली. ती तर फक्त बघत होती. जेसिकाचा चेहरा उतरला. रुद्रचं म्हणणं खरं होतं, पण त्याने एवढं कठोर बोलायचं काय कारण? मग खोलीत डॉक्टरांचा ग्रुप आला. सगळ्यात पुढे एक तरुण मुलगी होती. तिने रुद्रकडे पाहिलं आणि आनंदाने म्हणाली, तुम्ही खरंच शुद्धीवर आलात? रुद्र थोडा गोंधळला. डॉक्टर समोर येऊन म्हणाले, प्रेसिडेंट गायकवाड, हीच ती मुलगी जिने तुम्हाला त्या दिवशी वाचवलं. तुम्ही जागे झालात म्हणून ती तुम्हाला भेटायला आली आहे. रुद्रने त्या नाजूक घाबरलेल्या मुलीकडे पाहिले. ती म्हणाली, नमस्कार सर, मी लीला. मी आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये शिकते. रुद्रला आठवत नव्हतं. तू मला वाचवलंस? हो. आणि माझ्या जखमा बांधल्या? हो. कशाने बांधल्या? ती घाबरली. मी औषध नव्हतं माझ्याकडे म्हणून मी वाटेत मिळालेल्या औषधी वनस्पती कुटून लेप लावला. तुम्ही इतके मोठे व्यक्ती आहात हे मला माहीत नव्हतं. माफ करा. रुद्रचे डोळे मऊ झाले, पण मनात निराशा उतरली. तो ज्याची वाट पाहत होता ती नव्हती. तो जिवंत आहे. मग काव्या का नाही? त्याला अजूनही खात्री वाटत होती की त्या दिवशी त्यांच्या जखमा काव्यानेच बांधल्या होत्या, पण वास्तव त्याला चुकीचं सिद्ध करत होतं. जेसिका चिडून म्हणाली, एकदा जीव वाचवला म्हणून काय मोठं झालं? बक्षीस मिळेलच, काळजी नको. लीला घाबरून म्हणाली, नको नको, जीव वाचवणं हे डॉक्टरांचं कर्तव्य आहे. रुद्र म्हणाला, माधव, तिच्यासाठी भेटवस्तू तयार कर. तिनं मला वाचवलंय. लीला काही बोलणार होती, पण रुद्र थेट म्हणाला, मला कुणाचा उपकार नको. लीला बाहेर गेल्यावर सर्वजण म्हणू लागले, आजपासून तर तुझं नशीब फळलं. पुणे सिटीत तर तू आता मोठी व्यक्ती झालीस. तेवढ्यात माधव आला. ही आमच्या साहेबांची भेट. त्याने लीलासमोर ठेवली. 1 एकर जमीन, 1 घराची कागदपत्र आणि बँक कार्ड 30 कोटी रुपयासह. लीला थक्क झाली. तिला वाटलं होतं चक्क 1 कोटी मिळेल, पण इथे थेट 30 कोटी. हॉस्पिटलमध्ये माधव रुद्रला सांगत होता, ती साध्या घरची आहे. तिचे आई वडील डॉक्टर. ती खूप हुशार आहे म्हणून आम्ही तिला राष्ट्रीय मेडिकल युनिव्हर्सिटीत शिफारस करून दिलं. तिथे प्रवेश मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे. रुद्रने मान हलवली. आणखी काय शोधलं? माधव थोडा थांबला. त्याचे डोळे लाल झाले. हे राजदीप दिवानने केलं आहे. काव्यावर हल्ला.
त्याच्याच लोकांनी केला, पण त्यांचा ठावठिकाणा अजून मिळाला नाही. रुद्राचा आवाज कठोर झाला. जिवंत असो वा मृत्यू, तिचा देह तरी शोधा आणि देशमुख कुटुंबाकडे जा. काव्याची जन्मदात्री ज्योती, तिच्याबद्दल माहिती आणा. काव्याने खाली पडताना सांगितलेली वाक्ये त्याच्या मनात सतत घुमत होती. तिची आईच का रुद्राच्या आईची मारकरी होती? दरम्यान काव्य अचानक थंडीत दचकून जागी झाली. तिने आजूबाजूला पाहिलं. ती एका मोडकळीस आलेल्या पुलाखाली होती. पहिले भिकारी राहत असत तिथे. ती स्वतःच त्यांना हाकलून दिलं होतं, कारण तिच्या पायाला अजूनही इजा होती. ती तिथेच पडून विश्रांती घेत होती. काही दिवस आराम पडल्यावर आता ती थोडीफार चालू शकत होती. सकाळ झाली हे पाहून ती उठली आणि बाहेर शोधायला लागली. ही शहराची उत्तरेकडील बाजू होती. दक्षिणेकडच्या भागासारखी झगमगाट नसलेली बहुतेक सगळी जुनी इमारती, पण तिच्यासाठी लपण्यासाठी चांगली जागा होती. बाहेरच्या मोठ्या स्क्रीनवर तिने बातमी पाहिली. रुद्र कड्यावरून पडला होता, पण त्याला वाचवण्यात आलं होतं आणि आता 7 दिवसापासून तो उपचार घेत होता. त्याच्या जखम्या बऱ्या झाल्या असतील, पण त्याचा पाय तिच्यापेक्षा जास्त खराब झाला असेल. तो चालू तरी शकतो का, हे तिच्या मनात फिरत होतं. तेवढ्यात तिला एक रिकाम्या पाण्याची बाटली दिसली आणि ती पटकन उचलली. एक छोटा मुलगा तिला लाथ मारणार होता, पण तिला पाहून थांबला. त्यांचे आई वडील त्याला धरून म्हणाले, तिच्याजवळ जाऊ नकोस, ती वेडी आहे, घाणेरडी आहे, दूर राहा. काव्य रागावली नाही. ती खरंच घाणेरडी, विस्कटलेली दिसत होती, जणू एखादी वेडी स्त्री. पण त्यामुळेच लोक तिला ओळखणार नाहीत. ती हळूहळू कचरा गोळा करू लागली. मोठ्या पिशवीत भरून जवळच्या रिसायकल सेंटरला विकू लागली. दिवसाला 50 रुपये मिळत होते, ज्यातून ती इन्स्टंट नूडल्स घेऊन पोट भरत होती. रात्र होताच तिची तब्येत थोडी आणखी सुधारली आणि तिने खोट्या ओळखपत्राची जागा शोधली. जागा अंधारी होती आणि तिथे येणारे लोकही रागट. या आधीही तिने आयडीसाठी विचारलं होतं, पण तिच्या पायामुळे आणि वेड्यासारख्या अवस्थेमुळे कुणी तिला सिरियसली घेतलं नव्हतं. तिने तेव्हा स्वतःजवळ असलेली एकमेव मौल्यवान वस्तू, 10,000 किमतीची अंगठी विकली. ती अंगठी तिला कुठे सापडली असं तिने खोटं सांगितलं. शेवटी त्यांनी तिच्यासाठी नकली ओळखपत्र तयार करायला मान्यता दिली. ओळखपत्र मिळताच ती विचार करू लागली, आता एखादी नोकरी मिळवली तर कचरा गोळा करावा लागणार नाही. दुसऱ्या दिवशी ती स्वच्छ कपडे घालून नोकरीसाठी बाहेर पडली. समोर दिवान ग्रुपची मोठी इमारत दिसली, जिथे CEO राजदीप होता. ती थोडी हसली. राजदीप, तू मला इतकं त्रास दिलाय, मला मारून टाकून आता आनंदी आहेस ना? ती निर्धाराने आत गेली. इथे साफसफाई कामगार हवे आहेत असं ऐकलं, ती म्हणाली. हो रिया. अरे वा, तुझं आडनाव पण दिवान आहे. अरे वा, तुझं आडनाव आमच्या चेअरमॅन सारखंच आहे, भरती करणारे व्यक्ती म्हणाले. खरंच, म्हणजे माझं कंपनीशी छान नातं आहे, ती शांतपणे म्हणाली. ही साधी सफाई कामगाराची नोकरी होती. महिन्याला 2,000. फक्त जेवण मिळतं, राहण्याची सोय नाही. स्थानिक रहिवाशी नोंद आवश्यक आणि वय 30पेक्षा जास्त हवं. काव्याच्या आयडीवर तपासून तिला लगेच नोकरी देण्यात आली. तिला निळा युनिफॉर्म, मास्क आणि साफसफाईची साधनं देऊन बाहेरच्या ग्रुपमध्ये पाठवण्यात आलं. तिला पाहून एक मुलगी म्हणाली, हाय, तुझं नाव रिया ना? मी फेना, मी 26 वर्षाची. तू किती वयाची? काव्या म्हणाली. इथे 30पेक्षा जास्त वय हवं असतं म्हणाले. मी 31 आहे. अरे वा, तू 20च्या आसपास दिसतेस, खूप तरुण दिसतेस, फेना म्हणाली. काव्या थंड हसली. बोलायचा मूड नव्हता. फेना पुढे म्हणाली, माझा नवरा खाली सिक्युरिटीमध्ये काम करतो, त्यामुळे मीही इथे सफाईचं काम घेते. पगार कमी आहे,
पण चालतं. हो, एक लक्षात ठेव, आपण फक्त 20व्या मजल्यापर्यंत स्वच्छ करतो. वरचे मजले आपल्याला करू देत नाहीत. काव्य आश्चर्याने विचारलं, का नाही? वर बॉस आणि त्यांची बायको असते. ती खूप साफसफाईची शौकीन आहे आणि आमच्या कामावर खुश नाही. वरचे मजले एका वेगळ्या हाऊसकीपिंग कंपनीकडे दिलेले आहेत. त्यांना 5,000 मिळतात. काव्याला समजलं, राजदीपला भेटणं सोपं नाही. आज पहिला दिवस असल्याने तिने काही न करण्याचं ठरवलं. काम संपवताना तिला एक ओळखीचा आवाज ऐकू आला. ती काव्य खरंच मरली का? हो मॅडम, प्रेसिडेंट राजदीप म्हणत होते की तिला कुणीतरी कड्यावरून पडताना पाहिलं. रुद्र वाचला, पण काव्य अजूनही सापडली नाही. इतके दिवस गेले, ती मरलीच असणार, असिस्टंट म्हणाला. पण शरीर तरी सापडलं पाहिजे ना, मॅडम म्हणाली. त्यांनी काव्याबद्दल तिरस्काराने चर्चा केली. ती मेलेली असल्याची खात्री करत. रेणुका हसत म्हणाली, तिने माझी साक्षीला मारली होती. आता तिला तिची शिक्षा मिळाली. तेवढ्यात रेणुका घसरली. इथे अजून पाणी का आहे? क्लीनर्स कुठे आहेत? अरे तू स्वच्छ का केलं नाहीस? ती ओरडली. काव्या मान खाली घालून मॉप घेऊन गेली. रेणुका कुरकुरत म्हणत होती की कंपनीने तिच्या पसंतीचं महागडं सफाईचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं पाहिजे होतं. काव्या साफ करून निघणार तेवढ्यात रेणुका म्हणाली, थांब. काव्याचं हृदय दडपलं. तिने वेगळ्या आवाजात बोलून स्वतःला लपवलं. जी मॅडम. रेणुकाने तिचा काळवंडलेला चेहरा पाहिला आणि तिचा संशय कमी झाला. तिला काव्याच्या पाठ्यामागून दिसणारा चेहरा आठवला होता, म्हणून क्षणभर शंका आली. ठीक आहे, जा, रेणुका म्हणाली. काव्या मान हलवून शांतपणे निघून गेली.